काय बाया या शेळ्याचा बिझनेस सुरू केला बाय मी शेळ्याचा धंदा कसं होईन तर बाई माझं एवढ्या मोठ्या शेळ्या इथून तिथून मीच सांभाळायच्या बाई मी दिले असते कोणाकडे सांभाळायला तर लोक पण हे असे बाई फुकटच मागत आहेत पैसे द्या करत राहतात अबा इकडं होय ना इकडं चल ना इकडे खा बिस्किट दर बिस्किट खा आता यांना काय खाऊ घालाव काय नाही मला तर काहीच कळना बाई ग हिरवा इथून तिथून पाणीच पाणी त्या पाण्यात पाणी हे, चल 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 खाय बिस्किट अगं खाय ना बिस्किट मला तर नाही भेटत पण तुला तर देऊ राहिले ना हट काय बिस्किट काय काय तू पण खाय रे बाबा काय बाई तू शेजारचा पांड्या सांगत होता मांदाबाई शेळ्या घे शेळ्याचा धंदा सुरू कर इकून तिकून घेतल्या शेळ्या आता जर शेळ्या जर घेतल्या तर करडं होते आणि त्याचे पैसे होते मरणा मातीचे काय शेळ्या घेतल्या पा बाई किती मोठ्या शेळ्या घेतल्या कधी वळून कधी काय करू एकटीच कशी हँडल करू बाई तू जाय ना आता खाल्लं ना बिस्किट कवर खाती चल इकडे चला ना सगळ्या तिथंच उभा एकाच जागेवर उभा मरत त्यांना ना तिकडं पाळले बाई आता रोडला जर पाळलं तर कसं व्हायचं बाई माझं कसं व्हायचं मा रोडला जर पाळलं तर हे इकडं रे ऐक ना मला ना शेळ्या वळू लागतो का तू मी तुला पैसे देते हा काय आणलं ते काय आहे भाकर कोण दिली भाकर हा का मला दिसेल ना थोडी भाकर खायला मग एक काम कर ना माझ्या संग शेळ्या वळायला येतो का काय नाही तुझं आधी बाया काय गरीब लेकरू रे शाळेत जातो का नाही जात ना शाळेत नाही जात का रे शाळा शिका मोठा वा काही असं तुझी मम्मी त्या बसली का बाई लय गोडवानी बहिणी किती रे भाऊ तुला अरे बाबा चल चल शाळेत जाते आपल्या शाळा तिकडे जाऊ राहील चल 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 इकडा वाड अरे इकडा वाड आभी इकडा वाढव त्यांना इकडा आण इकडं आभी आण हाकल्या बरं झालं रे आभी तुझ्या सुनीताचं पोरग आहे काय त्या मम्मीचा सुनीता आहे ना इकडं आण माझी मैत्रीण आहे ती सुनीता तुझी आई मी ना लय दिवसाची दोस्ती आम्ही माहितीये का म्हणजे मैत्रीण इकडं वळव पाईप धर हा धर पाड्यांच्या माग दिलं बाई चुकून त्याला देते बाई 100 रुपये बरं झालं भेटलं बाई मला हा बी त्या घरात घुसत्या त्या घर मला किन मला भांडायला तिथं लँडे टाकल्यावर त्या ऐक ना बी हे शेळ्याला आहे ना आपल्या घरी घेऊन चल आणि ते बांधून टाक दावणीला बर का पत्रात बांधून टाक मी घरी जाते तवर चल बाई जाते बाई घरात बकऱ्या 100 रुपये द्या ना कुठं बांधल्या बकऱ्या बांधल्या ते दावणीला आणि 100 रुपये कायचे आता लगे अजून काही दिवस खाली नाही गेला तर तेच पैसे मागायला लागला बाबा तुला बिस्किट दिले ना मी खायला दिले का नाही मग तुला थोड्याच्या परत ते शाळा सोडायच्या परत चालायला न्यायच्या दिवस तर जाऊन देते मी तुला 100 रुपये असं नाही तुला देणार नाही 100 रुपये देईन मी तुला हा जा घरी जा मग आता परत ये बर का थोडेसे नाही काय बाया दिवस नाही गेला लगे म्हणतो द्या 100 रुपये 10-15 मिनिटं नाही सारवल्या या अशीच असतील बाय पण जाऊन दे लेकरू देऊन टाकीन एका शब्दात त्यांनी ऐकलं ना मला कारण एवढंच लेकरू किती गुजीरवाणी बाया माय मैत्रिणीचं पोरग सुनीचं चल बाई दिल्या बाई त्यांनी दावणीला बांधून बाई शाळ्या काय लेकरू कामाचं आहे बाई खरंच बाई एवढंच पोरग आहे 4थीला त्या सुनीचं पोरग माझं काटतं ना काहीच काम नाही ऐकत बाई सगळं काही भेटत असलं ना त्याच्यामुळं मा काटतं त्याला काही जर म्हणलं ना हे कर ते कर अजिबात नाही ना आता त्याला फोन केला मी सकाळी मम्मी कधी येऊ करतो कशाचं काय खोटं बोलत राहतो आता त्याचा मित्र म्हणतात सरप्राईज देणं आनंद तुम्हाला सगळं काम पडलं बाई एवढा बडबड करीन बाई आणि मला म्हणा मम्मी कायला घेतल्या त्या शेळ्या कशाला ऐकते तू लोकांचं कुणी काही कान भरले तुझे का लगेच त्याच ऐकते तू असं सोडून द्यावं लागत असतं मम्मी कोणाचं काही नको ऐकत जाऊ असं बोलत असतो महापोरग मला
आणि शेळ्यात बाई आता तो एवढा चिडन ना मार एवढा भडकन ना त्या शेळ्या जर पाहिजे त्याला तर सांगावं लागल ते सुनीच्या शेळ्या आहे आणि आपल्या शेळ्या नाही आहे. नाही तर म्हणून काय घेतलं ते लेंडे टाकतात घरात अमकं तमकं येते घरात येते. माय पोरग पण असंच बाय लय खोडीचं पोरग आहे. आता का मी त्याला आहे ना जाऊनच देत नसते त्याला ना इथंच ठेवून घेत असते मी हॉस्टेलवरून. आता मी काय करणार ते आला ना मी नाटकच करणार म्हणून आणि मला दुखू राहिलं मला काम करू लागणार असंच करणार पाहू. आता बाहेर राहिल्यावर कसं प्रेम असतं जवळ राहिल्यावर काय म्हणतात ना जवळ राहिल्यावर भनभन 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 करत राहतो मधमास शिवानी. चल बाई घरातले काम पडले भांडे कुंडे पडले घेते राड आवरून काय करावं कामाशिवाय तर पर्याय नाही बाय. आलं काय कधी आम्ही परत नाही नाही गेला गड्या. हा पैसे मागत होता ग पण देते मी त्याला 100 रुपये. चल काम पडलं ते मला. काय बाई शेळ्याचा रचना आता घरातले सगळे इथून तिथून काम पडत आहेत बाया मलाच करावं लागत आहेत. आणि तर पोटाला काही खायला नाही केलं मी सकाळी सकाळी स्वयंपाक तशीच पळाले शाळेच्या माग. लोक काय म्हणले का हे घे का ते घेतलं गाडी घे का ते घेतलं नुसतं काही ना काही घेतच राहतात. काय म्हणतात ना पण कशातच मला असं अपयशी बाय असं शुभ मला काही आहेच नाही बाई मला. आता भांडे एवढे मोठे भांडे पाहून जसे महिन्याचे भांडे पडले बाई माझे तर खरंच ना. किती मोठे भांडे का घासून का पुसू बाई. तुम्ही अपना बनाने की कसम खाई है कधी घासू भांडे किती राडा पडला बाई. एवढा स्वयंपाकाचा कटाळा आला ना मला आज तर. आणि मी लोकांना सांगते बाहेरचं नका खाऊ बाहेरचं नका खाऊ. लोक म्हणते स्वतःच खाते मी तर खात पण नाही मला आवडत पण नाही बाहेरचं. मी जे बनवते ते घरीच बनवत असते. आता अशी भारी बिर्याणी बनत असते ना बिर्याणी बनवून खात असते मस्तपैकी. आवडती बाई कधी घासू बाई एवढं मोठं डझनभर भांडे. ते काम करता करताच मग आयुष्य गेलं बाय असं सुख नाहीचे बाय. कधी त्या पिक्चरच्या टाकीला जाईन असं नाही बाय. माझी मैत्रीण ती सुनी सांगत होती म्हणजे मामी लय भारी पिक्चर पाहिला. कधी माहिती पिक्चरचं थोबाड कसं असतं ना समोर काय असतं कसं असतं कधीच पाहिलं नाही बाई. ती म्हणते लय भारी पिक्चर आला म्हणे थिएटरला. कशाचं पिक्चर काय नशिबात पिक्चर बाई एक पिक्चर चाललं मग काम करता करता मग आयुष्य चाललं बाई. काय माहिती काम करता करता माझी जाती काय म्हणते वरती आभाळा. बाई लय मोठे भांडे घासले जसं दम लागला बाई भांडे घासू घासू मला मला तर नको नको झालं बाई. घरातले कामाने येतात पाहुणे रावळे खदाडून जातात भांडे ते एवढा मला घासावं लागत जसे डझन डझन भांडे. कवर घासू मी भांडे काय दम लागला बाई. असं म्हणणार नाही की थोडं तुम्हाला काम करू लागतो का काय नाही ना. काय तर बोला आम्ही पाहुणे तुमचे पाहुणे तर काय झालं मग थोडं हात लावू लागाव कामाला. घरातल्या जे बाया पण आल्या ना पाहुण्या त्या पण असायचे बाया खदाडून जातात आणि कामच नाही करीत. आणि काय तर बोला तुम्ही लय भारी बिर्याणी करता बरं का ताई. आणि तुम्ही लय भारी हे करता बरं का ताई सोयाबीनची भाजी करता आमकं करता बिर्याणी करता चिकनची भाजी करता नुसतं गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढतात म्हणते तुला. नको नको झालं बाई. आता त्यांना तर नाही म्हणता येईल ना पाहुण्यांना. काय म्हणतात ना ते शेजार पाजार सगळे लोक म्हणतात मेहमान काय म्हणतात अतिथी भव काय ते असतं ते काय म्हणतात काय माहित बाई. माझ्या नाही पाहुण्यांचा पाय गुण लागला पाहिजे घराला आणि दाराला पाय पडला पाहिजे शुभ असतो. कवर शुभ घेऊ आता मी पार अर्धी नाही राहिले वाळून चालले पार हातपाय काढा झाल्या माझ्या पूर्ण किती खराब झाले मी. असं दम लागल्यामुळे उरायला माझी तब्येत बरोबर नाही. मागच्या वेळेस ते खाल्लं होतं बाहेरचं त्याच्यामुळे मी आजारी पडले. बाहेरचं कधीच काही खाल्लं नाही पाहिजे. घरीच चिकन बिकन सगळ्या भाज्या घरी आणून खाल्ल्या पाहिजे बाई. घरचंच फ्रेश फ्रेश असतं. असं बाहेरचं काही खाल्लं का माणूस आजारी पडतं ना. आपण म्हणतो डॉक्टर लोक पैसे खातात कसले खातात आपण खोडीचे आपण हाटलाने पैसे घालतो बाहेर खातो त्याच्यामुळेच आपण आजारी पडतो. काय म्हणतात ना घरचं बनवलेलं ना फ्रेश फ्रेश ते खाल्लं पाहिजे. या असं बाहेरचं नाही खाल्लं पाहिजे. बाहेरचं खाल्लं का आजारी पडत. चल बाई मी माझ्या मैत्रिणीला रुपयाला फोन करते. पासवर्ड आहे ध्यानात राहतं गाड्या टूप चांगली पेटलेली असते माझी कधी कधी नाही राहत ध्यानात काही. काय माहित थोबा तोंडाची काय म्हणते आता रुपये कुठं तर पडली. जागृती नाव आहे तिचं काय बाई म्हणतील जर सांगितलं ना शेळ्या घेतल्या मला म्हणा मध्ये कायला घेतल्या तुझ्या शेळ्या तर फडायला ते थोबाड तिचं थोबाडात तर लई आहे बेकार आहे बाई. चांगलं कधीच चांगलं बोलत नाही मैत्रीण. तिला वाटत मी भिकारीच राहावा रुपीला वाटत
तिसरी म्हणतो बाबा ती टेलरचं काम करते, ब्लाऊज शिवून देते एका मागं एक. तिला म्हणलं काय ग, तो तंगड्या दुखत आहे, ते पाय दुखत आहे, तो कंबर दुखत. म्हणते मला काही नाही होत. म्हणजे मी काय करायला गेले, कारण की सापावणे आडी पडते मला, काही करू नको म्हणती. म्हणजे काही कामच करायचं नाही, स्वतःने पैसे कमवायचे नोटा आणि दुसऱ्याने भिकार राहायला पाहिजे. काही काय असतात अशा मैत्रिणी, सगळ्या नसतात म्हणा, काही काय असतात. कुठे बाय तुझा नंबर, कुठे गे नंबर? सापडला बाय एकदाचा नंबर बाय रुपीचा मला, तो बाबा तोंडाची. काय माहिती आता कुठे जागेवर आहे का नाही, का नुसतं फिरती गाडीवर हिंडत तिकडं. माझ्या नंदाकडे चालले लय जीव जसा तिच्या नंदात. हॅलो, काय ग रुपये, काय चाललं तुझं, बरं आहे का? बरं आहे. लय दिवसातून ध्यान झालं का तुला माझं? मैत्रीण हाई का गेली का काय, तुला काय घेऊन देणार नाही? गेली म्हणजे तू काय कुठं उडाली होती एवढे दिवस मग? अगं उद्या नव्हतं फोन सुद्धा नाही केला, काहीतरी काम होतं म्हणून फोन केला असतं. तुला देणार नव्हते. तसं नाही ग बाई, मामा कामापुरता मामा. तसे तू माझ्या नावावर करोड रुपये टाकले, कामापुरतं मामा म्हणते. ऐक ना, बोल ना, तुला ना एक गुड न्यूज आहे बर का. काय आहे? काय काय वेळ मला मावशी करते का? काय अगं ये मावशी बनते. मावशी, अगं येडे, तुला मावशीची ती गुड न्यूज नाही, ही दुसरी. काय गुड न्यूज आहे दुसरी आता? तू ऐकून तर घे, अशी भारी ना, असा पैसाच पैसा, डबल पैसा, टिबल पैसा, चौबल पैसा, असा आहे. आता तू पैसा झोपायला पण पैसा आणि अंघोळ घ्यायला बी पैसा पावसाच्या दिसत. हा, आता झोपणार वरून पाऊस येईल, मी पैशात झोपण. ऐक तर खरी बाबा तोंडाचे, ऐक ना. अगं मी ना शेळ्याचा बिझनेस सुरू केला, माहितीये का तुला? हा होय. हा, बाई मग चांगले वेळ आता लय पैशावाली होशील तू. आणि ऐक ना, तुला घ्यायचं का एखादं करडू फिडू घ्यायचं का तुला? मी तुला तुझ्यासाठी स्वस्त देईन. स्वस्त नाही तसंच देते का एखादं? एक विकत घेते आणि एक तसंच देते. म्हणजे फुकटाची बाई, फुकटच पाहते बाई तू. तुला पाच घेते तर पाच घेते, केवढंच देते. छोटी पाठ ना तुला ना 5-6 हजार रुपये देते तुझ्यासाठी, हे फॅसिलिटी. 5-6 हजाराला? हा बाई इथं आमच्या शेजारी पण शाळा येतात, ते 2 आणि 3 हजारात देते, आणि तू काय 5 आणि 6 हजार सांगत. अगे थोबा तोंडाचे, तुला माहितीये का ते रोग येत असतात माझ्याला, वॉरंटी गॅरंटी 100 वर्षाची, माहितीये का तुला? मरणार नाही तिकडे तू. पाठीला काय बिल्ला मारून देते काय गॅरंटी? आणि तू स्टॅम्प पेपरवर लिहून देते मी. हा वय. हा, बाईले महाग देते बाई तू. मग तुला काय फुकटच पाहिजे होतं का वय? तू फुकटच पाहणार आहे बाई, तुला वाटत फुकट द्यावा म्हणते नाही. कधी मला एक ब्लाऊज शिवून दिला का मैत्रीण म्हणते? हा, अशी काय मैत्रीण आहे तू? तू ड्रेसच घाली, तू कुठे साड्या घाली? ती साड्या, मग ड्रेस घालते साड्या घालते, दोन्ही घालते मी. पण तुला शिवून द्यायचं नाही ते सांग ना वय. मागच फुकट मागते तू, एखादा शिवून द्यावा ब्लाऊज मला. शिवून मग दिनशिलाई तू पण 1000 रुपये शिलाई एका ब्लाऊजची. म्हणजे मला एवढं पुन्हा लावायला लागली का तू मैत्रिणीला? काय का मग आता तो पडलो एवढं मागे, मग मी पण गॅरंटी देते ना. बरं ठेव, शिलाई फाटणार नाही. ए बाई ठेव, मी तुला सोडून देणार आहे. मला किती काय मैत्रिणी, जाऊन दे मरू दे. माझ्यासारखी नाही भेटणार बाई. हा वय. अगं ऐक ना रुपये, पण आपल्याकडे ना EMI ची पण सोय बरं का, तू हप्त्यावर पण काढू घेऊ शकते, माहितीये का तुला? खरंच होय, मग तर चांगली फॅसिलिटी ग. हा, फॅसिलिटी. आता कशी बोलली मग आहे का नाही? खरंच. बरं ठेव फोन खाली आणि ये तू मला भेटायला. मला तुला लय आठवण येते बाय रुपये, म्हणलं आई का गेली. लगेच ते डिस्काउंट दे बरं का मला. सगळा डिस्काउंट देते, ये तू. हा, आलेच 5 मिनिटात. हा ठेवू का? हा ठेव. आली का म्हणून मध्ये जेवायला गिरायला काय इथे मरती म्हणा का? ही 2-4 दिवसांनी बिर्याणी नाही खाऊन, बाबा तोंडाची.